भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आज आपण सर्वजण डोंबिवलीमधील कान्होजी जेधे या मैदानामध्ये आपण सर्वजण एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित आहात। आपण सर्वजण ज्या मेळाव्यासाठी इथे उपस्थित आहोत, हे भागशाळा मैदान ऐतिहासिक असं असणारं हे मैदान आहे। तुम्हाला आम्हाला सर्वांना मनाला काही महिन्यांअगोदर प्रचंड वेदना जेव्हा झाल्या होत्या, अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप असे आपल्या शहरातील नागरिक यांना आपलं प्राणाची आहुती द्यावी लागली। खरं तर त्यांचं अंतिम दर्शन हे याच मैदानामध्ये आपण सर्वांनी घेतलं। आजच्या या दिवशी खरं तर त्या सर्व निष्पाप अशा आपल्या डोंबिवलीकरांना आणि आपल्या भारतीयांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं, याची तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आठवण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतरचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांना कसं उत्तर दिलं, सिंदूरच्या माध्यमातून दिलं गेलेलं उत्तर हे आपण सर्वांनी, भारतीयांनी सर्वांनी पाहिलं आणि जगाने सुद्धा आपल्या लष्कराचा असणारा पराक्रम पाहिला। परंतु या सगळ्या गोष्टी हे काँग्रेसचे असणारे काही मूढभर लोक की ज्यांना जरा सुद्धा देशाभिमान नाही, अशी मंडळी कशा पद्धतीने वक्तव्य करतात हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। राजकारण आणि राजकारणाच्या पलीकडे देशभक्ती आहे, देशाभिमान आहे, हे कोणीतरी लक्षात देऊन दिलं गेलं पाहिजे। काही मंडळी निवडणुकीच्या तोंडावरती स्वतःचा टीआरपी वाढला पाहिजे म्हणून काहीतरी वक्तव्य करायची आणि सर्व मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे, यासाठी काम करायचं, अशी ही सर्व काँग्रेसमधली असणारी, विरोधी पक्षामध्ये असणारी ही सर्व मंडळी आहे। या सर्वांना तुम्हाला आम्हाला सर्वांना देशातील जनतेने तर धडा शिकवलाच आहे, परंतु तुम्हाला आम्हाला सर्वांना या सर्व विषयांकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। ही लढाई जी आहे, ही लढाई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ही जे व्हायला 2014 पासून पंतप्रधान झाल्यापासून लढतायत। या देशामध्ये असणारे अनेक एनजीओज काही अतिरेकी कारवाया, शहरी भागामधील असणारे नक्षलीकरण, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात करतायत।
आपलं सर्वांचं लक्ष विचलित झालं पाहिजे, यासाठी विशेष असे प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण या शहरातील असणारे नागरिक म्हणून, एक सिव्हिलियन म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी फार मोठी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये एक नेरेटिव्ह तयार झाला, फेक नेरेटिव्ह. संविधानाच्या संदर्भामध्ये हे संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीने लोकांसमोर खोट्या पद्धतीने खोटं, आणि ही सर्व मंडळी खोटं एवढं बोलतात, रेटून बोलतात की कधी कधी खोटं सुद्धा लोकांना खरं वाटतं. आणि त्यामुळे या नेरेटिव्ह जो खोटा आहे याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्यामध्ये सुद्धा असणारी अनेक मंडळी रोज खोटं बोलणं, रोज खोटं बोलत गेल्यानंतर कधीतरी असं वाटतं, अरे हा एवढं बोलतोय, कदाचित यामध्ये काहीतरी सत्यता असू शकते. परंतु एक गोष्ट मला आपणा सर्वांना सांगायची आहे, 24 तासापैकी पूर्णच्या पूर्ण 24 तास देशाबद्दल विचार करणं, प्रत्येक त्या नागरिकाबद्दल विचार करणं, 24/7 ज्याला म्हणतात, फक्त ना फक्त देश आणि देशहित हा विचार जर कोण करत असेल तर तो एकमेव पक्ष आहे, आणि तो नरेंद्र मोदीजींचा पक्ष आहे, आणि तो भारतीय जनता पार्टी है. मैं किसी को खाने नहीं दूंगा और खुद भी नहीं खाऊंगा. अरे बोलायला हिम्मत लागते, हे बोलायला हिम्मत लागते. 11 वर्षामध्ये एकही कोणी आरोप करू शकत नाही, कारण माझ्या देशाचे पंतप्रधान तुमच्या आमच्या सर्वांचे नेते एवढे पारदर्शक आहेत की तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब प्रमुख म्हणून, आपलं परिवार आहे हे डोंबिवलीकर म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने जोडले गेलेलो आहोत. राष्ट्रीयत्वाचा धागा या शहरामध्ये एवढ्या भक्कमपणे गुंतला गेला आहे की या राष्ट्रीयत्वाच्या धाग्याला अजून भक्कम करणं, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, हे देवेंद्रजी ज्या वेळेला विचार करतात की या महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत घेऊन जायचं आहे, ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत घेऊन जाणं याचा अर्थ लक्षात घ्या की महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक रोजगार, तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी विचार करणं. अनेक पक्ष आहेत की जे सत्तेसाठी काम करू शकतात, परंतु देश आणि राज्य पुढे गेलं पाहिजे, एक दूरदृष्टी असली पाहिजे. आणि ही दूरदृष्टी असणारे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं आज नेतृत्व करतायत. 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये 1 नंबर होता. आणि मध्यंतरीचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. तुम्ही आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक अशा आपल्या कार्यकर्त्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती झालेले अन्याय, खोट्या केसेस या तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिल्या. आणि पुन्हा महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आलं. या 1 वर्षामध्ये देवेंद्रजींनी महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम केलंय. हे गतिमान करताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास, विश्वास आणि प्रयास
या चारही गोष्टींचा मेळ देवेंद्रजींच्या प्रत्येक कामामध्ये आहे. कर्तृत्ववान मुख्यमंत्री ज्याला म्हणतात, पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये असणारा प्रत्येक उद्योग धंदा, जगभरामधली असणारी एफडीए ही महाराष्ट्रात आली पाहिजे. महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक तरुण याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या पाहिजेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2047 ला हा देश महासत्ता झाला पाहिजे, परमवैभवाच्या दिशेने गेला पाहिजे, असा ज्यावेळेला विचार करतात त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा महाराष्ट्राला त्या दिशेने नेण्यासाठी आणि प्रत्येक त्या महानगरपालिका, प्रत्येक त्या स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा एक दिशा दिली पाहिजे. पूर्वीचा काळ तुम्ही पाहिलाय. देवेंद्रजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतायत, मी कोणावरती टीका करत नाहीये, मला कोणावरती टीका करायची नाहीये, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या. 15 तारखेचं मतदान कमळाला करा. 15 तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा. 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी, 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की इथला असणारा प्रत्येक प्रश्न, इथले असणारे प्रत्येक विषय, की ज्या विषयाला आपल्याला पूर्णत्वाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल तर पारदर्शकपणे काम करणारा असं कोणीतरी महापौर त्या ठिकाणी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे सर्व करण्यासाठी माझ्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, भूलथापांना बळी पडू नका. अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भूलथापा देतील. अनेक जण गाडींच्या काचा सुद्धा खाली करत नाहीत. अनेक जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या समोर येतील, पण 24/7 तुमच्या बरोबर असणारा रवी चव्हाण याला विसरू नका, एवढंच फक्त सांगायसाठी मी इथे आलो आहे. जबाबदारी तुमच्याकडे आहे. कमळाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदीजींना मतदान, कमळाला मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मतदान, आणि कमळाला मतदान म्हणजे या भागातील असणाऱ्या प्रत्येक माता भगिनी असेल, प्रत्येक जण की जो सकाळी उठून नोकरी निमित्त मुंबईच्या दिशेने जातो, त्याच्या असणाऱ्या अनंत अडचणी, वाहतुकीची असणारी प्रत्येक कोंडी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जर पूर्ण करायच्या असतील, मेट्रोचं असणार जाळं की जे 2.5 वर्ष गेली महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सर्वच्या सर्व कामं ही बंद पडली होती, परंतु यांना गती महायुतीने दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये
पूर्वीपेक्षा 10 पटीने जास्त निधी दिला. देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टी म्हणून या सर्व महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने झालं पाहिजे म्हणून या सर्व महानगरपालिकेला कोट्यावधी रुपये देतात. पाण्याच्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्था, मग ती अमृतच्या असणारी योजना असेल जी केंद्र आणि राज्य पुरस्कृत आहे, याला सुद्धा सर्वात मोठं योगदान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार असेल आणि राज्यामधलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. त्यामुळे सर्व विकास कामं ही महायुती आणि एनडीएच्या माध्यमातून होताना दिसतात. विश्वास ठेवा, ही निवडणूक एखाद्या भागामधील आपल्या ओळखीचा कोणीतरी एक नेता, कोणीतरी शेठ, शब्द बरोबर आहे, चुकीचा नाहीये, पत्रकार बघतायत, कोणीतरी एखादा शेठ याला निवडून देण्यासाठी नाहीये. ही निवडणूक तुमचं आमचं सर्वांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे मतदान हे विचारसरणीला करा. केरळ सारखं राज्य की पूर्णच्या पूर्ण डाव्या विचारसरणीचं असणारं राज्य, या डाव्या विचारसरणीच्या असणाऱ्या राज्याने सुद्धा वेगळा विचार केला आणि डेव्हलपमेंटला मतदान केलं. त्या केरळमध्ये सुद्धा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाला. केरळ सारखं राज्याचा विचार करताय, याचा अर्थ लक्षात घ्या की येणारा काळ, ही काळाची असणारी गरज, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला सर्वांना डेव्हलपमेंटसाठी मतदान करायचं आहे, विकासासाठी मतदान करायचं आहे. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून काम करणं गरजेचं आहे. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, निवडणूक तर घोषित झाली आहे. 15 तारखेपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी आपला प्रचंड, आपण सर्वांनी जे ठरवलं आहे ते साध्य जर करायचं असेल तर घरोघरी जाऊन आपल्याला सर्व नागरिकांना, मतदारांना समजून सांगणं की तुमची आमची भाजपा सर्वांची, जरा एकदा जोरात बोला, तुमची आमची भाजपा, तुमची आमची, हे सर्वांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. प्रत्येकाला या सर्व विषयाला स्पर्श करून सांगितलं पाहिजे का गरज आहे, कशासाठी गरज आहे. मतदान आणि मतदानाची असणारी वेळ चुकवू नका. संधी एकदा चुकली पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना फक्त एवढंच सांगेन की आपलं मतदान राष्ट्रासाठी, राष्ट्राला समर्पित भावनेसाठी करा आणि आपलं मतदान हे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.